तुम्ही आत्तापर्यंत जे जे सिनेमा बनवलेत, मग ती शाळा असो किंवा दांडगी मुलं असो किंवा अजिंक्य असो, ह्या सगळ्यांमध्ये डायरेक्टर पण नवीन, ह्या क्षेत्रात नवीन असलेले, कलाकार पण या क्षेत्रात नवीन असलेले. तर हा तुमचा दृष्टिकोन का बरं आहे? म्हणजे नवीन लोकांना संधी, असा का बरं दृष्टिकोन? नाही, खरं तर असं आहे, दिग्दर्शक मी नवीनच प्रिफर करतो. हं, त्याचं कारण असं आहे की एक नवीन थॉट, एक नवीन विचार, एक नवीन मांडणी हं. सिनेमाची पाहायला मिळते. मला स्टिरिओटाईप सिनेमा करण्यात इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे हो. एकच प्रकारचा सिनेमा 10 वेळा करण्यात मला इंटरेस्ट नाही आहेत, कारण मी त्याच्याकडे खूप कमर्शियल अँगलनी नाही बघत. हं, माझ्यासाठी सिनेमा म्हणजे आपल्यासाठी ते काहीतरी सांगण्याचं एक माध्यम आहे, हं. आणि त्या माध्यमाचा कसा वापर करायचा हा मी विचार करतो नेहमी. बरोबर. त्याच्यातनं मला काहीतरी सांगता आलं पाहिजे. जसं दांडगी मुलं हा मी विजेच्या प्रश्नावर घेतला होता. हं. शाळा हा ॲडोलसंट मुलांची हो. लव्ह स्टोरी होती, त्यांची एक विचारसरणी त्याच्यात दाखवली. दिसत होती. हो. अजिंक्य हा सिनेमा परत बास्केटबॉल ह्या गेमवर जरी होता, त्याच्यापेक्षाही बास्केटबॉल आणि रिलेशनशिप, हजबंड वाईफ रिलेशनशिप आजच्या ज्या आपल्याला काळात दिसतं हं. की अर्बन एरियाजमध्ये खूप स्ट्रेच झालेले रिलेशनशिप दिसतात हो, तुम्हाला. हो. बहुतेक वेळा आता डायव्होर्सचे प्रमाण वाढलेले आहेत, वाढलंय. अमके तमके असे बरोबर. खूप प्रॉब्लेम्स त्याच्या रिलेटेड आहेत. हं. तर रिलेशनशिप ह्या विषयावर तो सिनेमा होता. हो. फॅन्ड्री ही परत एक प्रेमकथा आहे, हं. पण ग्रामीण पार्श्वभूमीची आहे. हं. आणि विषय हाताळण्याची पद्धत ह्या चारही लोकांची वेगळी होती. हो. योगेश सोमनांची वेगळी होती, ते थोडेसे नाटक ह्या बॅकग्राऊंडमधनं जास्ती हो, असल्यामुळं त्यांची हाताळण्याची पद्धत वेगळी होती. हं. सुजय डहाके हा फॉरेनमध्ये शिकलेला आहे, बरं. डिरेक्शन. हं. त्याची खूप हॉलिवूड टाईपचा पॅटर्न होता त्याच्या हाताळणीला. हो. आणि शाळा या सिनेमात हॉलिवूडचे टेक्निशियन, पहिला मराठी सिनेमा होता की ज्याच्यात आम्ही हॉलिवूडचे टेक्निशियन्स वापरले. हं, हं, हं. अजिंक्य हा तेजस देवस्करचा पहिला सिनेमा होता, तो नागपूर बेस्ड होता. हं, हं. तोही फॉरेनमधनं शिकून आलेला आहे. त्याच्याही एक डोक्यात एक थॉट होता, एक वेगळा विषय त्याला हँडल करायचा होता. बरोबर. आणि हे सगळं झाल्यानंतर नागराज, हो. ज्याला पिस्तुल्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला, मिळालंय. हं. त्यामुळं नागराजमध्ये मला ते कथेतच पोटेन्शियल दिसलं. हं, हं. आणि मी कन्व्हिन्स झालो आणि हा सिनेमा सुरू झाला. सुरू झाला. बरोबर.